नमस्कार श्रोतेहो. आपण गंगीचं लगीन ह्या कथेचा पहिला आणि दुसरा भाग आत्तापर्यंत ऐकलात. आज गंगीचं लगीन या कथेचा तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले. लग्न घरासमोरील मोठ्या अंगणातच करायचे ठरले. सदाभाऊंनी दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईकांना व काही जवळच्या शेजाऱ्यांना बोलवून घेतले. कुणाला फुले, फोटोग्राफर, मांडव, किराणा, स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकी, सतरंजा, वाढपी अशी एक ना अनेक यादी. प्रत्येकाला एक एक कामाची जबाबदारी त्यांनी सोपवली. शारदाबाईंनीही घरी अनेक जणींना मदतीसाठी बोलवून घेतले. सगळ्या जणी लग्नकार्य असल्याने अगदी आनंदाने आपला खारीचा वाटा उचलत होत्या. रुखवताचे पदार्थ तयार होत होते. ते अगदी सुंदर टोपल्यामध्ये ठेवून त्यावरती आकर्षक सजावट केली जात होती. करंजीवर गंगू आणि तिच्या नवऱ्याचे नाव रंगवतात गंगू अगदी लाजेने चूर होऊन गेली. कुणी अक्षता रंगवण्यासाठी घेतल्या, कुणी त्या एका छोट्या पिशव्यामध्ये भरू लागल्या. अगदी आनंदी आनंद होता. गप्पा मारता मारता हात सरसर हलत होते. बांगड्यांची किणकिण आणि हास्याचे फवारे उडत होते. तेवढ्यात शेजारच्या तनुवहिनी गंगूला उद्देशून म्हणाल्या, "काय मग पाहुणेबाई, लग्न झाल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. नाहीतर आता वहिनी करायचे आणि लग्नानंतर हम और तुम बस." सगळे हसायला लागले. तशी गंगू लाजत लाजतच म्हणाली, "का हो वहिनी, नका माझी फिरकी घेऊ. कशी विसरेन हो तुम्हाला. तुम्हीच तर पाहुणे आल्यापासून ते लग्नापर्यंत सर्व काही करता. तुमच्याशिवाय आहेच कोण?" तनुवहिनींनीही गंगूकडे पाहून मान डोलावली. दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी घरातील सर्व कामे लवकरच आटोपली. कारण आज मुहूर्ताची खरेदी होती. लग्नाचा बस्ता काढायचा होता ना. सदाभाऊंनी एक 4-चाकी गाडीच ठरवलेली होती. काही भावकीतील मंडळी, काही मोजके शेजारी यांना घेऊन लवकरच निघायचे होते. शारदाबाईंनी "अगं ए तनू, गाडी केव्हाची आले?" म्हणत तनुवहिनीला हाक मारली. भावकीतील